नमस्कार मित्रांनो. तर प्रतापगड ते महिपतगड या रेंज ट्रेकच्या पहिल्या भागात आपण प्रतापगडाची चिपेची वाट उतरून घाट माथ्यावरील रामवर्धायनी माता मंदिर गाठलं आणि नंतर सह्याधारेने चाल करत शेलारखिंड आणि मग कुंभ्याचा दांड उतरून बिरमणी गाव असा आपला पहिल्या दिवसाचा प्रवास होता. आता या भागात आपण अजिबात वापरत नसलेला उंड्याचा घाट उतरून कोकणातील कळमणी गाव आणि मग मुक्कामाला वडगाव पण वडगाव मध्ये आलोय. उंड्याच्या घाटाबद्दल सांगायचं झालं तर ही एक सह्याद्रीतील लांबलचक घाटवाट आहे. या भागातील घाटवाटा जर तुम्ही बघितल्या तर उंड्यापेक्षा बऱ्याच अंतर पुढून सुरू होतात. मॅपवर बघूनच तुम्हाला या लांबलचक वाटेचा अंदाज येईल. आणि विशेष म्हणजे या भागात गाव्यांचा वावर खूप आहे. ही वाट पण आता तेच वापरतात. त्यामुळे वाट उतरताना आमची उडालेली दाणादाण, मॅप नसल्यामुळे झालेली चुकामुक आणि या लांबलचक वाटेने केलेली दमछाक असा एकदम भन्नाट अनुभव तुम्हाला या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लय आहेत का गवे? होय, आरडाओरडा करत जातो. चांगल्या डुबक्या मारायच्यात लय लागली आज. तुकडा पाण्याचा आणि आज कळलं जावळीचा मरे का रुबाब करत होता. बेकार आहे जावळी, बेकार बेकार अवस्था झाली. पाय बोलत्यात पार. नको मालक नको, बस झाले. पिकलाय का? खाऊ की आता, जरा भूक लागली. बाबा नाव काय तुमचं? हा, किसन घाडगे यांच्या शेतातल्या घरावर आलोय आपण आता. मस्त गोंगडी हातारली आहे. होय, नितीन मोरे आमच्या गुरु. भेंडी हा, फणस कापलाय आपल्यासाठी खास. चिकले या मामा. इकडून कोकणात जायला उंड्याचा घाट, अजून कोणती वाटे? घाट आहे हातलोट घाट, हातलोट, उंड्या, मारखंडीची वाट आणि निगडा घाट एवढंच. नंतर खाली जायला कोणतीच वाट नाही. तिकडे आहे ना, तिकडे कुठं? तिकडं ती कोण नाळ? कोळणार ते नाही, असं हे तर वेगळी अशी. मग तुम्ही ती कोणती पाटी म्हणला? वरसपाटी. वरास पाटी. ती कुठून येते नक्की? कुडपण मधून? कुडपण मधून बिरमणी दिली. बिरमणी येते का? ओके. आणि कुंभ्याचा दांड, सावर दांड, आपलं सावरीचा दांड, अजून आणखीन शिडीची वाट. इथं कुडपण मधून ती पण वाट आहे, शिडीची वाट. शिडीची वाट? शिडी लावली का तिथं? हा, शिडी आहे दगडाची. होय, ह्याला भारी असेल ती वाट. भारी बघण्यासाठी. सावऱ्यावर गेलोय आम्ही इथं. सौरव गेलं ना, सावऱ्यावर गेलोय आणि धनगरदाराने पलीकडे उतरलोय. कोकिरी नसली. कोकिरी अलीकडे राहिलं. कोकिरी नाही, धनगरने उतरलो. हिरवा जर खातच नाही तर. तर आता आम्ही आलेलो बिरमणीत. बिरमणीत आम्हाला पहिलंच घर लागलं गाडगे मामांचं. तर एकदम भारी पाहुणचार झाला आमचा. मस्त मामांनी फणस वगैरे कापून दिला. आता आम्हाला त्यांनी उंड्याची वाट पण दाखवली आहे. तर बघूयात आता कसं होते. आता थोडी आव्हानात्मक असणार आहे. आमच्याकडे मॅप वगैरे काहीच नाही त्याचा. बघूया कशी होती आता वाट. मामांनी मदत केली आहे वाट दाखवायला. सांगितलं आहे अशी अशी, म्हणजे आता इथूनच दाखवली आहे. बघू आता कसा होतं आपला पुढचा प्रवास वडगावपर्यंतचा. मामा धन्यवाद. आता वाजलेत बरोबर 12. त्या घरांपाशी होतो आपण. एक ओढा क्रॉस केलाय आणि छान मळलेली वाट आहे. आता मामांनी तर बरंच सांगितले गचपणी, बरंच वाटेवर थोडी कसरत होणारच आहे आता उंड्याच्या घाटात. परत गवे आहेत गवे. आरडाओरडा करत जायचं जेणेकरून लांब राहतील आपल्यापासून. आल्यापासून ही मळलेली वाट सोडली आणि उजवी घेतली. म्हटलं जाईल ते खिंडीत, पण परत आलोय आणि ही डावीकडची मळलेली वाट पकडली. बघूयात आता. छान झाडी भरल्या जंगलात घुसलोय आम्ही. अगदी माथ्यापर्यंत अशीच झाडी आहे, एकदम घनदाट. फुलपाखर बघा.
बरीच म्हणजे बरीच चुकामुक झाली आमची वरती. परत खाली आलोय. उंड्याचा माथा शोधायला वेळ जाणार आहे आमचा आता. हे बघा इथं रक्त अर्पण केलेले आहे उंड्याच्या घाटात. जसं पुढं जाऊ तसं हे फुलपाखरांचं थवत उठतात. बघू शकता हे बघा, हे बघा. कसरत चालली आहे, कसरत, नुसती कसरत, वाट अजिबात नाही. हळवी बघू शकता जुनाट झाड किती मोठं आहे. ह्याचा घेरा बराच मोठा आहे. आहे का? एक नाळ लागली आहे इकडे. हा बघू शकता तुम्ही चौऱ्या डोंगर. त्याची भटकंती केलेली आहे आपण प्रतापगड ते मधुमकरंदगडच्या पहिल्या भागात. आता इथं कसरत लागली बाकी. हा लय गाचपाने, लय म्हणजे लय गाचपाने. कसं तरी मॅपवर बघत बघत आम्ही चाललो आहे. त्याचा फक्त आम्हाला माथ्याचा पॉईंट माहिती आहे, त्या दिशेने चालत चालत चाललो आहे. जवळजवळ 1 तास होत आला आहे आम्ही ह्या, अजून त्या उंड्याच्या माथ्यापर्यंत बी नाही पोचलो. नुसतं गचपणे, नुसतं उजवी डावी, नाळातून चढ कुठून चढ असंच चालू आहे. आणि मध्ये मध्ये गाव्यांचं पाहू पाहायला मिळतं इथं आज कळलं. त्यामुळं फाटती आपण निवार, कारण की दोघंच आहे रानाला. आणि आज कळलं जावळीचा मरे कारुबाब करत होता. बेकार आहे जावळी, बेकार. असं जास्त छातीत दडदड करते. म्हणजे मगाशी पाठ माही फक्त बॅग आहे झाडाला घासली. मला वाटलं कोणतरी गुरागतंय का काय. असे 2 मिनिटासाठी हवा ताईट. कारण की सगळीकडे शांतता आहे. काय जरी वाजलं तरी कळतंय लगेच. त्यामुळे आम्ही वरडत चाललोय. थोडंच राहिलंय मग आता दिसतोय मॅपवर. तिथून पुढची पण वाट का मामा बोलले खाली की चांगली नाही. आता वडगावपर्यंत जासपर्यंत जीवात जीव नाही. बघा किती शांत जंगल आहे. थोडं काय वाजलं तरी आवाज येतोय, पानं वाजली तरी आवाज येतोय. आज मुक्काम वडगावातच होणार आहे, कारण की उंड्याचा घाट बराच लांब आहे. तिथून परत वडगाव 3-4 किलोमीटर असेल चालत. उद्या करू आपण महिपतगड. पहिला आता माथा शोधू. फायनली मित्रांनो, बऱ्याच कसरतीनंतर आता समोर उंड्याची खिंड, उंड्याच्या घाटाचा माथा आलेला आहे. ह्यो बघा लांबच्या लांब उंड्याचा घाट. इकडं हा पर्वत, मागे चकदेव. आपल्याला हे खाली वडगाव गाठायचे. बराच पल्ला आहे, बराच मोठा. पण फायनली आपण बऱ्याच वेळानंतर माथ्यावर आलो. ते जरा बरं वाटते, वारं लागलं जरा. उंड्याच्या माथ्यावर मस्त लिंबू सरबत. हे बघा वाट उतरताना दिसतीये नागमोडी वळण घेत. आता बघूयात पुढे कसं काय काय मांडून ठेवले आपल्याला उंड्या घाटात. ही बाजूला हे इलेटोक दिसते बघा, ते आहे इलेटोक. त्याच्या पलीकडं महारखिंडीची वाट उतरते वडगावमध्ये, आणि अलीकडं उंड्याचा घाट. चला रोहित शेठ, मस्त सरबत झालं, 1 नंबर. रोया म्हणतोय दुकान टाकतो का पुढे टाकतो. टाक, वर्षातून एकदा येतो कोणाला तरी घेऊन. उंड्याच्या घाटाची वाट पूर्ण गाव्यांनी बनवलेली आहे. सगळे असं त्यांचं लोंढ गेलेलं दिसत खाली. त्यांचं पायच येते सगळं. कारण की ही लोक काय वापरत नाहीत, कारण की आम्हाला का मामा म्हणले अजिबात कोण जात नाही तिकडं. मागच्या वेळेस ग्रुप आलेले आहेत, त्यांनी मामांना घेऊन हा घाट उतरलेला. आता मामांनी फक्त आम्हाला दाखवला. आम्ही माथ्यावर तर पोचलोय.
बघा इथं आहे ना पैत्याने मारलेलं आपल्याला निशाण भेटते दिसलंय म्हणजे आपण बरोबर वाटेवरती आहे. तर उंड्याने उंडा अटॅक व्हायला लावला म्हणजे झालं. सॉरी, उंड्याने आपला कोंडा नाही टाकावला म्हणजे झालं. अंदाज घेत घेत उतराई चालू आहे. नाळीत काय काय रॉक पॅचेस पण आहेत, त्यामुळं उजवीकडं डावीकडं करायला लागते. डावी तर नाही घेतली अजून, पण नाळीच्या आम्ही उजव्याच बाजूने उतराई करतोय. आणि मेन म्हणजे सावली आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही. आता बघा 2 वाजलेत, कसलाच उन्हाचा त्रास नाही. बुटातली माती गेली. जो बहिणीला आमच्या बहिणीला नुसती माती गेली बुटात. त्या गव्यांनी नुसतं खसाखस पाय देऊन माती अशी खाली आणली. काय कधी उतरताना क्रॅम्प येत नाहीत, पण आज आलं असं पाय सर्रक्याने खाली जात होतं नुसतं. आता वाट बहुते की प्रॉपर आहे, अशी दांडानी चालली मस्तपैकी. नाळे एका साईडला आहे, ह्या साईडला एक नाळे, मधूनच दांडे, त्याच्यावरून नागमोडी वळण घेत वाट चालली. हे बघू शकता, आम्ही असा मॅप बघत बघत ही नाळ उतरतोय. नाळ किती आहे दाखव रे, अजून झूम आउट कर. रा रा रा. बघा केवढी मोठी नाळ आहे ही. सहज 3-4 तास खाणारी. इथं गाव आहे. बरंच मजल मारायची आज. मुक्काम होणार आहे वडगावमध्ये 100%. आपण आता मुख्य नाळीत आलोय. मुख्य नाळ म्हणजे या बाजूची, अजून पलीकडची नाळे, मग ते दोन्ही पुढे जाऊन एकत्र होतात. पण आता थोड्या उतराईपर्यंत गाव्यांची साथ होती आपल्याला, म्हणजे त्यांची चांगली वाट केलेली होती. आता आपण नाळेत घुसलोय. आता नाळेतूनच पुढची उतराई. हा, नाळेत थोडी विश्रांती. तर या बाजूला बघताल ना तुम्ही, तर कुडपण बाजूने स्टार्ट केलं तर पहिला येतो निगडा घाट, नंतर महारखिंडीची वाट, नंतर हा उंड्या घाट, नंतर हातलोट घाट, नंतर कोंडनाळ, आणि मग नंतर पुढे जाऊन अंगठेसरी, नळीची वाट, तेलेसरी, पुढे गेलं की धवडेसरी, आस्तानसरी, त्यानंतर आंबिवली घाट, शिडीराग घाट, अशा वाट आहेत. तर या सगळ्यांची भटकन झाली, फक्त हा उंड्या राहिलेला. त्याच्यासाठी आपण एवढी तांगडतोड घेतली आहे प्रतापगडापासून बिरमणी, उंड्या, वडगाव, मैपत. वरती खरंच रानाला फाटलेली नि बार धडधड धडधड करत होते छातीत. तसंच आम्ही पण ते शोधला माथा कसा तरी, पण मजा आली. आता फक्त खालच्या नाळाला लागले काय टेन्शन नाही. मग ती सरळ सरळ नाळ पुढं बिरमणीच्या खाली थोडी उतरेल, आणि मग तिथून डांबरीनी वडगाव. मग तिथं मस्तपैकी कुणाच तरी घर बघू, जेवायला सांगू, आणि मग काम करू. उंड्या घाटातील मिल्की बार बघा, मस्त पाणी पडत असणार आहे पावसाळ्यात यातून. आता पूर्ण आपली नाळ्याने उतराई चालू आहे. समोर चकदेव दिसतोय, चकदेव. आमले अंतर कसं मोजायचं आपल्याला? हे बघा, आता हा आमचा उंड्याचा माथा आहे, जिथून आम्ही ट्रेक स्टार्ट केला आहे. तर आता हे बघा, हे एक बोट होते, हे एक, हे एक, हे एक, म्हणजे अजून एवढीच उतराई आपल्याला 3 वेळा करायची. असं अंतर मोजलं जातं. आपले 20 मिनटं चालतोय, 10 मिनटं बसतोय, अशीच आमची नाळीची उतराई चालू आहे. मागे बघू शकताय तुम्ही, हा या बाजूला चौऱ्या डोंगर दिसतोय, आणि इकडं आपला उंड्याचा घाटमाथा. अजून जेवढा आलोय तेवढंच 2 टाइम चालायचे. बरीच मोठी नाळ आहे, बरीच. आरामात आता किती वाजलेत? 3 वाजलेत. आरामात 5:30 5-5:30 वाजतात खाली वडगावमध्ये जायला.
गर्मी से बेहाल. नाळ्यातील उतराई आता नको नको वाटायला लागली. एक ऑब्झर्वेशन, बाकीचे घाटमाते तुम्ही बघाल तर बरेच पुढून येत, तसा हा उंड्या बराच आतून आहे, त्यामुळे ही नाळ बरीच मोठी आहे, बरीच. बाकीच्या वाटा म्हणजे हातलोट घाट, इकडे महारखिंड, कुडपण, या रेंजमधून सुरू होतात पुढं. त्यामुळे ही वाट बरीच लांबची आहे. तेव्हा आमची चांगली लागत आहे. इथंच नेमकं साह्य माता आतमध्ये गेलाय. भुका लागले तर एक एक चपाती हाणाय पाहिजे, तेव्हा कुठे जीव येईल पुढे चालायला. अजून बरंच चालायचे. ही नाळेत विकेट पडलेली आहे रोहित शेठ यांची. टांगा पलटी, घोडे फरार, अशी त्यांची गत झालेली आहे. नाळ काय संपत नाही. बघून पाय टाकी. हे बघा लांबच लांब उंड्या घाटाचा घाटमाता. हे बघा, या घाटातून आपण ट्रेकला सुरुवात केली आहे. तोंड बघू शकता तुम्ही यांचं. कसं वाटतंय आत्ता, कसं वाटतंय? बरीच मजल मारल्यानंतर आत्ताच कुठे माणसांच्या निशाणी दिसायला लागलेत. घाणेरडा माणूस. हे बघा, इथं बाटली, इथं बाटली, मागं एक बाटली होती. माणूस जेवढा लांब असेल निसर्गापासून तेवढं चांगलं आहे. अशी घाण करतो बघा. आणि इथंच बाजूला हे उद मांजर मेलेलं दिसते, शिकार केलेली दिसते एखादी. पूर्ण नाळं वाटेने आत्ताशी आपण, हे बघा समोर इलेटोक दिसते, इलेटोक जे तुम्हाला माथ्यावरून दाखवले, त्याच्या रेषेत आलो आहे आता. आणि एक पुसटची वाट मिळाली आहे नाळ सोडून डाव्या बाजूला. आता नाळेच्या वरती बिरमणी गाव आहे, आपल्याला जायचं आहे उजव्या बाजूला वडगावमध्ये. आता ही वाट बघूया कुठपर्यंत नेते. काय शेत आहे तिथल्या लोकांची, म्हणजे गाव जवळ आलाय. या खाचेतून आपण सुरुवात केलेली. बरंच लांब आलोय, बरंच. या बाजूचा हातचा बरा डोंगर. चला, थोडंसंच राहिले. आता 5 वाजत आलेत. हे बघा, या ओढ्याला डाव्या बाजूला ठेवत आता इथपर्यंत बिरमणीतून गाडी वाट आली कच्ची. हे बघा, इथं JCBने मारलेली दगड रावला आहे. आणि या बाजूने पण वाट आली एक कच्ची, मोठीच्या मोठी. बघू आपण अर्धी कुठं जाते. हे बघा, आता आपल्यासमोर आहे मधुगड. त्याची या बाजूने कोंडनाळ खाली उतरते बघा, आणि इकडं बिरमणी आहे. कोंडनाळ उतरून तुम्ही बिरमणीमध्ये येत परत हातलोट घाटताना वरती हातलोट असा ट्रेक करू शकता. आम्ही केलेला एक 3-4 वर्षापूर्वी. आता चांगली मळलेली वाट मिळाली आहे गावात जायला. आता फक्त गावात गेलं पाणी मिळायला पाहिजे आंघोळीला मस्तपैकी असं पोहायला. हे जगबुडी नदीचं खोरं आहे सगळं, मध्ये कुठंतरी असेलच पाणी. चांगल्या डुबक्या मारायच्यात लय लागली आज. मागे मधुमकरंदातला मधुगड दिसतो बघा. बेकार अवस्था झाली, पाय बुवाल त्यात. नको मालक नको, बस झाले. ते एक विहीर लागली, विहीर आहे का रे पाणी? हा काय मग चल. हे बघा, आता हातलोट घाटाची खिंड दिसायला लागली बघा. काही
आता बरंच मोठं पात्र झाले नदीचं, जगबुडी नदी. एका सुद्धा ठिकाणी आम्हाला एक डबकं सुद्धा मिळालं नाही पाण्याचं. ते एक पूल दिसतोय. आले आता घर दिसायला लागले तिथं वरती. किती वाजले? 5:30 वाजले, 5:30. नमस्कार मामा. कुठले गाव आता ही? कळमणी. उंड्या घाटानी. उंड्या घाटानी की हटवून घाटानी? नाही उंड्यानी, उंड्या. त्या समोरच्या घाटानी. ही काय समोरची खाचती डावीकडची. हा का हो, कोण येत नाही? ह्या घाटाने रस्ता आहे. आम्ही प्रतापगडावरून आलोय. प्रतापगडावरून आलात ना? प्रतापगडावरून बिरमणीत आलो, बिरमणीतून उंड्या घाटानी खाली आलो. बरोबर आहे. वरच्या बिरमणीमध्ये ही एक बिरमणी आहे इथं. हा, खालची बिरमणी. दोघंच आहात. आता जायचं आहे कुठं? आता वडगावला मुक्कामाला जातो. वडगावला जायचं आहे ना? त्या रस्त्याने जायला पाहिजे तो वरती. आता इथून जा व चक. मग आता सरळ रस्ता आहे वडगावला. तेच पाणी जरा प्यायचं, आता ताण लागले. जायचं घर आहे. हे हातलोट कोंडनाळ वगैरे झालेलं आहे फिरून. हा हेच राहिलेलं मधी. हटलो तिकडं राहिलं. हा, बिरमणी आया उंड्या घाटीच्या पायथ्या साईडला. उंड्या घाट कोण नाही करत? कोण नाही करत? जातात ना तिथून, पण रदारी नाही एवढी. हा, तेच की. त्याला रदारी जास्त आहे. आणि लांब पण आहे ना बरंच, हा लांब आहे. लय लांब. हा लांब आहे. अहो कधी 1 वाजता त्याच्या माथ्यावर होतो. घाटाच्या. हो, आणि पाणी बिनी काय नाही ना? पाणी सगळं आम्ही कॅरी केलेलं बरोबर. हा पाणी नाही. इकडं पाणी भेटलं असतं. आता नदीला कुठंच पाणी नाही. नाही नाही नाही. कशी काय वाटली लगेच? त्या नदीला पाणी भरपूर आहे. जगबुडीला. बरं चालेल. जगबुडीला आहे. चला, धन्यवाद. तिकडे लांबवर जी खास दिसते तो आहे उंड्याचा घाटमाता. हे इलेटोक, त्याच्या पलीकडे महारखिंडीची वाट. इकडे हातलोट घाट, इकडे आतमध्ये कोंडनाळ, हा मधुगड, आणि इकडे हा पर्वत दिसतोय बघा. आपण आलोय आता कळमणी गावात. धन्यवाद. काय अवस्था झाली बघा. चाल म्हणाच. आता आपण आलोय कळमणी गावात. शिवसह्याद्री. आता इथून आपण डांबरीनेच पुढं वडगाव गावात जाणार आहे. हे बघा, हा कडा आहे. त्याच्या पलीकडं अंगठेसरी घाट उतरतो कांदोशीमध्ये. त्यानंतर नळीची वाट. इकडं तेलेसरीवरती चढून जाते उचाटला. त्यानंतर इकडे हा पर्वत दिसतोय. पर्वतच्या या बाजूला धवडेसरी उतरते धवडे गावात. आणि आस्तानसरी वरती चढून जाते पलीकडं. नंतर हा चकदेव, त्याला शिडीडाक आणि आंबवली घाट, अशा 2 घाटवाटा. वैताग आलाय अक्षरशः. चालेल अजून पण 3-4 किलोमीटरवर आहे वडगाव, जिथं आपण जाऊन मुक्काम करणार आहे. अवघड झाली सगळं. किती वाजले? 6 वाजले. 6. खाली जगबुडी नदीला पाणी बघून पोहायचा मोह होतोय. आता एवढं खाली उतरणार कोण? बादली पडली काय? फायनली मित्रांनो, बऱ्याच तांगडतोडीनंतर डांबरीच्या आपण वडगाव खुर्दमध्ये आलोय. आता इथं जेवणाची सोय बघायची आपल्याला आणि राहण्याची. इथूनच आपला उद्याचा ट्रेक स्टार्ट होईल महिपतगडासाठी. डांबरीच्या पायपिटीने वाट लागली पार पायांची, पण फायनली आपण पोहोचलोय. हे बघा, इथं वरती कुडपण आहे, तिथून निगडा घाट खाली येतो. आणि ही जी खास दिसते तिथून महारखिंडीची वाट. हे इकडं वडगाव बुद्रुक आणि या साईडला वडगाव खुर्द. तर मागं आम्ही महारखिंडीची वाट उतरून आलेलो.
वडगाव बुद्रुकमध्ये. तिथून ट्रॅव्हल्स घेत नदीने निगडा घाट चढून परत वरती कुडपणला गेलेलो. मेडिकर या काकांकडे जेवणाची राहण्याची मस्त सोय होणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. तुला काय बोलायचं बाबा? खतरनाक ट्रेक होता. नका करू उंड्या घाट. नाही केला तरी चालेल. मी एक वाट कमी झाली तरी चालेल, पण उंड्या घाट करू नका तुम्ही. येऊ पण नका इकडं. लय भारी ट्रेक. नाही, खरंच आव्हानात्मक होता. कोणाला करायचं असलं तर संपर्क करा. आपण नंबर देऊ वरच्या बिरमणीला. रे बाबा, अरे माणूस येऊ घेऊन नका तुम्ही करू शकता कोणी आरामात. येऊ नका, कोणी येऊ नका. माणूस पण नको, कोणी नको. ते वाटतंय तेवढं सोपं नाही. बराच लांब चाले आणि नाळ्यातून आहे पूर्ण, त्यामुळे पायांची तर वाटच लागली. पार पोटरे गेल्यात, दुखत्यात. तुम्हाला काय कुठं कुठं लागले काय दाखवू? तर उद्या आपण इथून वडगावमधून महिपतगडाची चढाई करणार आहे आणि कोतवाल दरवाजाने पलीकडे कोतवाल गावात उतरत आपल्या या महाराष्ट्र दिनाच्या 2 दिवसीय ट्रेकची सांगता होणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि अशाच अपडेट व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर असा होता आपला प्रतापगड ते महिपतगड रेंज ट्रेकचा पहिला दिवस. लवकरच भेटूया दुसऱ्या दिवसाच्या भटकंतीमध्ये, ज्यात आपण महिपतगडाच्या 2 भन्नाट वाटा करणार आहोत. त्यातील एक म्हणजे अजिबात वापरत नसलेली गडाची कोतवाल दरवाजाची वाट. घनदाट झाडी, वन्य प्राण्यांचा वावर, जबरदस्त घसारा आणि लांबलचक वाट असा हा एकदम जबरदस्त अनुभव असणार आहे. भेटूया लवकरच पुढच्या भागात. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच आडवाटांचा भटकंती अनुभव बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.